नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 मॅथमॅटिक लेसन नंबर 5 दॅट इज द एक्सपान्शन फॉर्म्युले आणि प्रॅक्टिस सेट बघायचा आहे तो आहे 5.3। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5.2 बघितला। त्या सर्व व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला सुरुवात करूया या व्हिडिओला। मित्रांनो, प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे 5.3। बघा, प्रॅक्टिस सेट 5.3 जर बघायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सपान्शन ऑफ a मायनस b ब्रॅकेट क्यूब हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल। म्हणजे याचं एक्सपान्शन आपल्याला माहित असायला पाहिजे। आता a मायनस b क्यूबचे एक्सपान्शन काय होते हे तुम्हाला आपण इथं बघूया। तर बघा मित्रांनो, a मायनस b ब्रॅकेट क्यूबला आपण सुद्धा लिहू शकतो a मायनस b इंटू a मायनस b इंटू a मायनस b असं लिहू शकतो। ठीक आहे, म्हणजे आपण a मायनस b इंटू a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर असं सुद्धा लिहू शकतो। याला आपण a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर सुद्धा करू शकतो। ठीक आहे, आता आपल्याला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर चे एक्सपान्शन माहित असेल। त्याचं एक्सपान्शन येत असते a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, हे इथं पुट करावं लागेल। म्हणजे a मायनस b इंटू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। ठीक आहे, समजलं? अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह करू शकतो। आता काय करायचं, ह्या a न या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्या b न या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं। सर्वात अगोदर a ने मल्टिप्लाय करूया, a इंटू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस b इंटू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट। आता काय करा, ह्या a न ह्या बघा a न a स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं आला a क्यूब, ह्या a न 2ab ला मल्टिप्लाय केलं तर येणार काय, येणार इथं 2a स्क्वेअर b, कारण a ना a ला मल्टिप्लाय केलं म्हणजे a स्क्वेअर आला, बाकी जसं तसं आपण लिहिलं। ठीक आहे, त्यानंतर प्लस a इंटू b स्क्वेअर, जर याला आपण मल्टिप्लाय केलं तर मायनस b इंटू a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर b असं आपण लिहिणार। ठीक आहे, आता हा मायनस b न जर मायनस 2ab ला मल्टिप्लाय केलं तर इथं प्लस येईल, मायनस मायनस प्लस होतो, मग काय येईल 2ab स्क्वेअर बरोबर आहे मायनस b इंटू b स्क्वेअर म्हणजे इथे येईल प्लस, प्लस नाही इथं काय येईल मायनस येईल, इथं प्लस येणार नाही तर तिथं काय येईल मायनस येईल, इथं मायनस येणार कारण हा मायनस आहे म्हणून। ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे इथं मायनस बी क्यूब असं येणार आहे। ठीक आहे, आलेलं आहे। आता ए क्यूब बरोबर आहे, ए क्यूब आपण लिहिलं। आता इथं बघा, इथं काय आहे मायनस 2a स्क्वेअर बी आहे आणि इथं काय आहे मायनस a स्क्वेअर बी आहे। म्हणजे जर आपण याचं ऍडिशन केली तर काय येईल मायनस 3a स्क्वेअर बी बरोबर आहे, प्लस बघा ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर म्हणजे 3ab स्क्वेअर इथं येणार आहे। ठीक आहे, म्हणजे मायनस बी क्यूब जशाला तसं आपण लिहिणार। म्हणजे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे आपलं एक्सपान्शन आलेलं आहे। हे एक्सपान्शन तुम्हाला ध्यानात ठेवायचं आणि समोरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे। चला आपण आता सॉल्व्ह करूया। तर बघा मित्रांनो, जे फर्स्ट गणित आपल्याला दिलेलं आहे, फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, तो दिलेला आहे तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला नोटबुक असणं आवश्यक आहे कारण आपण सोबतच सॉल्व्ह करणार आहे। बघा इथे काय दिलेलं आहे 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब बरोबर आहे, इथं दिलेलं आहे। आता काय करायचंय, याला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं। जसं की अगोदर तो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसारच काय करायचं आहे हे सॉल्व्ह करायचं आहे। मग तो फॉर्म्युला आहे तरी काय, तो फॉर्म्युला पुन्हा एकदा मी तुम्हाला लिहून देतो इथं, सॉरी इथं लिहून देतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल।
ठीक आहे. म्हणजे आपलं काय करायचं, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब याचं येणार आहे ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. हा आपला फॉर्म्युला आहे आणि हाच आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे, समजले. चला याच्याकडे बघूनच आता काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं बघा मित्रांनो, याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा आणि सेम व्हॅल्यू इथं पुट करा. म्हणजे बघा काय येईल, ए चा क्यूब आहे म्हणजे इथं काय येईल 2m चा क्यूब, बरोबर आहे. मायनस 3 इंटू ए चा स्क्वेअर आहे म्हणजे इथे येईल 2m चा स्क्वेअर इंटू बी आहे, बी इथं 5 आहे म्हणजे 5 लिहा. ठीक आहे, प्लस 3 इंटू ए किती आहे 2m इंटू बी स्क्वेअर आहे, बी किती आहे इथं 5, मग इथं काय लिहा 5 लिहा 5 स्क्वेअर मायनस इथं किती आहे बी क्यूब आहे म्हणजे 5 चा क्यूब आपल्याला लिहावा लागेल. ठीक आहे, समजले. आता बघा इथं काय येईल 2m क्यूब म्हणजे 2 चा क्यूब येतो 8m क्यूब मायनस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4m स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5 चा क्यूब येतो 125. आता बघा 8m क्यूब मायनस 3 इंटू 4 12 इंटू 5 16m स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 6 इंटू 25 150m मायनस 125. तर हे आलेलं आहे आपलं एक्सपान्शन या प्रॉब्लेमचं. ठीक आहे, तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या आणि कसं आलं ते सुद्धा ध्यानात ठेवा. त्यानंतरचा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेम नंबर 2. त्याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला 4 मायनस पी ब्रॅकेट क्यूब 4 मायनस पी ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला कसं सॉल्व्ह करायचं, बघा ए चा क्यूब आहे म्हणजे 4 चा क्यूब, बरोबर आहे. मायनस 3 ए चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे पी मायनस नाही, आता इथं प्लस आहे 3 इंटू 4 इंटू पी स्क्वेअर मायनस पी क्यूब, बरोबर आहे. आता 4 चा जर आपण क्यूब केला, 4 चा जर क्यूब केला तर तो येतो 64 मायनस 3 इंटू 4 चा जर आपण स्क्वेअर केला तर 16 इंटू पी प्लस 3 इंटू 4 इंटू पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. 64 मायनस 3 इंटू 16 केलं तर येतो 48 पी प्लस 3 इंटू 4 12 मीन्स 12 पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. तर बघा मित्रांनो, सेकंड क्वेश्चन सुद्धा आपण इथं सॉल्व्ह केलेला आहे. समजलंय मित्रांनो. चला बघूया आता थर्ड क्वेश्चन. तर बघा मित्रांनो, थर्ड क्वेश्चन इथं दिलेला आहे 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. या फॉर्म्युलाकडे आपल्याला बघायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. कन्सिडर करा की हा ए आहे आणि हा बी आहे. आता बघा मित्रांनो, ए चा क्यूब आहे म्हणजे 7x चा क्यूब करावा लागेल आपल्याला. 7x चा क्यूब मायनस 3 इंटू ए चा स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे 9y, बरोबर आहे. प्लस 3 इंटू ए म्हणजे किती आहे 7x इंटू बी चा स्क्वेअर म्हणजे 9y चा स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे 9y चा क्यूब. ठीक आहे, आता बघा, आता करायचं याला सॉल्व. म्हणजे 7x चा क्यूब, आता 7 चा जो क्यूब असतो ते असतो 343 आणि x चा क्यूब असा आपण असं लिहिणार. ठीक आहे, त्यानंतर 3 इंटू 7x स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर येत असतो 49, मग इथं आपण 49x स्क्वेअर लिहिणार इंटू 9y प्लस 3 इंटू 7x इंटू 9y स्क्वेअर. 9 चा स्क्वेअर येत असतो 81, 9 चा स्क्वेअर काय येत असतो
81y² मायनस 9चा क्यूब. आता 9चा जो क्यूब असतो मित्रांनो, तो 9चा क्यूब असतो 729y³. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आहे 343x² मायनस, आता काय करायचं आहे, 3 × 49 × 9 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 × 49 × 9 त्याचं जे मल्टिप्लिकेशन ते येणार आहे, ते येणार आहे 1323. याचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, एवढं. आता एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून एक्सचा स्क्वेअर लिहा, वाय उरला म्हणून वाय लिहा. बरोबर, बस एवढंच लिहायचं आहे. प्लस आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे 3 × 7 × 81. याचं मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे, याचं मल्टिप्लिकेशन मित्रांनो इथे येणार आहे 1701. ठीक आहे. आणि इथं काय आहे, y² आहे, म्हणजे इथं सर्व अगोदर एक्स लिहा, इथे एक्स आहे म्हणून, आणि y² मायनस 729y³. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सुद्धा इथं सॉल्व्ह केलेला आहे. कसा सॉल्व्ह केला, तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं असेल. ठीक आहे मित्रांनो, चला आता बघूया समोरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. फोर्थ क्वेश्चन आहे 58 आता बघा मित्रांनो, इथं तर एकच आपल्याला टर्म दिलेला आहे, पण आपल्याला इथं 2 टर्म पाहिजे होत्या. मग आता आपण कसं करणार, तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला करायचं आहे 60 - 2 असं आपल्याला याला आपण लिहू शकतो. लिहिल्यानंतर आता करायचं आपल्याला सॉल्व. हा झाला ए, हा झाला आपला बी. फॉर्म्युला जर तुम्ही बघितला असेल अगोदरचा, तो सुरुवातीला असतो एचा क्यूब, म्हणजे आपल्याला 60चा इथं क्यूब लिहावा लागेल, मायनस 3 × a² असतो, म्हणजे इथं आपल्याला 60चा स्क्वेअर करावा लागेल इंटू 2. ठीक आहे, प्लस 3 × 60 × बीचा स्क्वेअर, म्हणजे इथं 2चा स्क्वेअर मायनस 2 क्यूब. अशा प्रकारचं आपलं एक्सपान्शन येईल, म्हणजे आपण आता सॉल्व्ह करतोय. 60चा क्यूब करावा लागेल. आता 60चा जर क्यूब केला मित्रांनो, तर 60चा क्यूब तुम्ही काय करा, बाजूला काढून घ्या. मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, तो येणार आहे 2,16,000. काय येणार आहे, 2,16,000 मायनस 3 × 60चा स्क्वेअर केला तर तो येणार आहे 3,600. 3,600 × 2 प्लस 3 × 60 × 2चा स्क्वेअर केला तर काय येणार 4 मायनस 2चा क्यूब, म्हणजे इथे येणार 8. इथं काय येणार 8. ठीक आहे, समजते मित्रांनो एक गणित आपण कसं सॉल्व्ह करतोय. त्यानंतर बघा 2,16,000 मायनस, आता 3 × 3,600 × 2 यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, बाजूला तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घ्या. याचं मल्टिप्लिकेशन ते येणार आहे 21,600. 21,600 प्लस 3 × 60 × 4 याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 720 मायनस 8. आता बघा मित्रांनो, हा प्लस आहे आणि हा प्लस आहे, म्हणजे ह्या दोघांची करा ऍडिशन, म्हणजे 2,16,000 प्लस 720 मायनस, हा मायनस आहे, हा मायनस आहे, म्हणजे मायनसचं साईन द्या, म्हणजे येईल 21,600 प्लस 8. ठीक आहे, आता याची ऍडिशन केल्यानंतर ती ऍडिशन येणार आहे 2,16,720 मायनस 21,608. आता करा याचं सबट्रॅक्शन. आता याचं सबट्रॅक्शन काय येणार आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगायचं. याचं सबट्रॅक्शन ते येणार आहे. ठीक आहे, आता याचं सबट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे आणि काय आन्सर येईल तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर येणार आहे 1,95,112. तर हे आलेलं आहे आपलं याचं, त्या फॉर्म्युल्यानुसार याला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, याचा विस्तार आपण इथं केलेला आहे, एक्सपांड केलेला आहे. अशा प्रकारे त्यांचं आन्सर आलेलं आहे. चला बघूया आता फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन सुद्धा अशाच प्रकारे दिलेलं आहे. फिफ्थ क्वेश्चन आपल्याकडे आहे. आता फिफ्थ क्वेश्चन काय आहे, तर 198
ब्रॅकेट क्यूब आहे, ब्रॅकेट क्यूब आहे. आता इथं कसं करणार, तर इथं बघा मित्रांनो, इथं करायचं आहे आपल्याला 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, हा कन्सिडर करा ए, हा कन्सिडर करा बी आणि सॉल्व करा. ए चा क्यूब म्हणजे 200चा क्यूब करा, मायनस 3 इंटू 200चा स्क्वेअर, तुम्ही जर फॉर्म्युला बघितला असेल तर इंटू 2 प्लस 3 इंटू त्याचं मल्टिप्लिंग 3 इंटू काय आहे ए म्हणजे 200 इंटू इंटू काय आहे बी स्क्वेअर आहे म्हणजे इथे 2चा स्क्वेअर करा. ठीक आहे, मायनस 2 क्यूब. ठीक आहे, असं आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. बघा मित्रांनो, जर 200चा क्यूब केला तर याचं येणार आहे जवळपास 80 लाख. काय येणार आहे, 80 लाख याचं काय येणार आहे, क्यूब येणार आहे 200चा. ठीक आहे, नंतर येणार आहे मायनस 3 इंटू 200चा काय करा स्क्वेअर करा, याचा स्क्वेअर येणार आहे 40,000. काय येणार आहे 40,000 इंटू 2 प्लस 3 इंटू 200 इंटू 2चा स्क्वेअर करा म्हणजे येणार इथं 4 मायनस 2चा क्यूब करा म्हणजे इथे येणार 8. ठीक आहे, बघा 80 लाख मायनस आता 3 इंटू 40,000 इंटू 2 या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल 2,40,000. काय येणार 2,40,000 प्लस 3 इंटू 200 इंटू 4 हे जर केलं तर याचं ॲन्सर आपल्याकडे येणार आहे, ते ॲन्सर येणार आहे आपल्याकडे, ते येणार आहे 2,400 मायनस 8. आता काय करायचं बघा, हा प्लस आहे, हा प्लस आहे, दोघांची करा ॲडिशन म्हणजे इथं येणार आहे 80 लाख प्लस 2,400 इन ब्रॅकेट मायनस 2,40,000 प्लस 8 इन ब्रॅकेट. आता करायचं सबट्रॅक्शन. आता बघा तर सर्वात अगोदर याचा आन्सर काय येणार आहे, ते येणार आहे 80 लाख. ठीक आहे, 80 लाख 2,400 मायनस 2,40,000 8. आता करायचं सबट्रॅक्शन, या दोन्ही नंबरचं सबट्रॅक्शन करा, याचं ॲन्सर काय येईल ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. ते ॲन्सर सुद्धा मी सांगतो, इथे येणार आहे ते 7,76,000 सॉरी सबट्रॅक्शन इथे चुकले काहीतरी मला असं वाटते. ठीक आहे, इथं बघा आता ते येणार आहे 77 लाख 62,000. काय येणार आहे 77,62,392. ठीक आहे, थोडीशी मिस्टेक झाली होती सुरुवातीला. ठीक आहे, नंबर लिहिण्यामध्ये. ठीक आहे, समजले मित्रांनो, तर अशा प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल, आपण इथपर्यंत कसे सॉल्व केलेले आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन आता आपल्याला बघायचा आहे, तो आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 मध्ये एकदम सोपं दिले आहे, ते आहे 2p मायनस 1/2p ब्रॅकेट काय दिलेलं आहे क्यूब दिलेलं आहे. इथं काय करायचं, सर्वात अगोदर याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. म्हणजे पहिला आहे 2p ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू ए म्हणजे काय आहे 2p स्क्वेअर आहे. ठीक आहे, 2p स्क्वेअर आहे इंटू 1/2p प्लस 3 इंटू 2p इंटू 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. अशा प्रकारे याला आपल्याला लिहायचं आहे. 2p ब्रॅकेट क्यूब म्हणजे 2चा वर्ग, सॉरी 2चा क्यूब येत असतो 8p क्यूब, असं याला आपण लिहू शकतो. बरोबर आहे, मायनस 3 इंटू 4, इथं 4 येणार, 2चा वर्ग 2चा स्क्वेअर काय येणार 4 येणार म्हणजे ते लिहिणार आपण 4p स्क्वेअर इंटू 1/2p
प्लस 3 इंटू 2p इंटू 1, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4p स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2चा क्यूब 8p क्यूब. अशा प्रकारे याला आपण इथं लिहू शकतो. ठीक आहे. आता बघा काय काय कॅन्सल होईल. इथं बघा इथं 4 आहे, सॉरी इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणजे जर आपण याला कॅन्सल केलं तर फक्त इथं 2 राहतील. बरोबर आहे. इथं पी आहे, इथं पी आहे, म्हणजे पी पी कॅन्सल झाला, इथं फक्त राहिला 2p. समजले. आता बघा इथं आहे 2, इथं आहे 4, म्हणजे इथं फक्त 2 राहिला. इथं आहे पी, इथं आहे पी, पी स्क्वेअर आहे, म्हणजे इथं फक्त पी राहिला, म्हणजे इथं राहिला 2p. ठीक आहे. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. आता येईल 8p क्यूब मायनस, बरोबर आहे, मायनस 3 इंटू 2p, बरोबर आहे 2p. आता 1 मल्टिप्लाय करा, 1 लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे. प्लस 3 इंटू 1 अपॉन 2p मायनस 1 अपॉन 8p क्यूब. ओके, समजले का मित्रांनो इथपर्यंत कसं आपण केलंय. आता बघा 8p क्यूब मायनस 3 इंटू 6, 3 इंटू 2 6p, बरोबर आहे, प्लस आता बघा एक आहे याची मल्टिप्लिंग करा, म्हणजे येईल 3 अपॉन 2p मायनस 1 अपॉन 8p क्यूब. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. आपण असं सॉल्व्ह केलं, आपलं आन्सर इथं बघा काय आलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही याला लिहून घेऊ शकता, आणि व्हिडिओ जर समजला नसेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करा. चला बघूया आता समोरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 7 मध्ये याच्यामध्ये दिलेलं आपल्याला 1 मायनस 1 अपॉन ए ब्रॅकेट क्यूब, बरोबर आहे. याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, आणि सॉल्व्ह करायला सुरुवात करा. आता बघा मित्रांनो, ए चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर करावा लागेल, सॉरी स्क्वेअर नाही क्यूब, मायनस, बरोबर आहे, मायनस 3 इंटू ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर इंटू 1 अपॉन ए, प्लस 3 इंटू 1 म्हणजे ए इंटू बी चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए ब्रॅकेट क्यूब. आता याला सॉल्व्ह करा. 1 चा क्यूब काय येत असतो, 1च येत असतो, मायनस 3 इंटू 1 चा स्क्वेअर 1 इंटू 1 अपॉन ए, प्लस 3 इंटू 1, 1 चा स्क्वेअर 1, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर येणार, मायनस 1, 1 चा क्यूब 1च येत असतो, ए चा क्यूब ए क्यूब, अशा प्रकारे. ठीक आहे. आता बघा 1 मायनस 3 इंटू 1 3, 3 इंटू 1 3, म्हणजे इथे लिहिणार आपण 3a. ठीक आहे. काय लिहिणार 3a, प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3 अपॉन ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन ए क्यूब. बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं, आणि आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. चला बघूया आता 8th क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. x अपॉन 3 मायनस 3 अपॉन x ब्रॅकेट क्यूब इक्वल टू. बघा मित्रांनो कसं सॉल्व्ह करायचं, एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. बघा याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. सर्वात अगोदर आहे ए चा क्यूब म्हणजे x अपॉन 3 चा क्यूब मायनस 3 इंटू ए चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर म्हणजे x अपॉन 3 चा स्क्वेअर इंटू बी, बी म्हणजे काय 3 अपॉन x, प्लस 3 इंटू ए, एक आहे x अपॉन 3 इंटू बी चा स्क्वेअर मीन्स 3 अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे, तिथे थोडी मिस्टेक झालेली आहे, इथं काय येणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इथं काय घ्यायचं आपल्याला, इथं स्क्वेअर घ्यायचा आहे, मायनस बी क्यूब आहे, मायनस बी क्यूब म्हणजे 3 अपॉन एक्स ब्रॅकेट क्यूब. ओके. आता बघा एक्स क्यूब म्हणजे काय होणार आहे, एक्सचा क्यूब आपण असं लिहिणार, 3 चा क्यूब काय होणार 27 मायनस 3 इंटू एक्सचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर
3चा स्क्वेअर 9 इंटू 3 अपॉन एक्स प्लस 3 इंटू एक्स अपॉन 3 इंटू 3चा स्क्वेअर 9 एक्स स्क्वेअर मायनस 3चा क्यूब 27 अपॉन एक्स क्यूब. ठीक आहे, अशा प्रकारे आता आपल्याला लिहायचं होतं. आता आपण लिहिलेलं आहे. आता आपण काही कट करता येते का बघू. आता बघा, इथं आहे 3 म्हणजे 3 3चा 9 म्हणजे इथे येणार 3. बरोबर आहे, समजलंय. इथं काय येणार 3. इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स आहे म्हणजे फक्त इथं राहिला एक्स. ठीक आहे, समजले. आता बघा, आता इथं काय आहे, इथं काय आहे 3 आहे आणि इथं 3 आहे म्हणजे कॅन्सल झाला म्हणजे फक्त राहिला इथं एक्स. ठीक आहे, म्हणजे इथं आपण एक्स लिहिणार. त्यानंतर बघा 3 3 गेट कॅन्सल, एक्स एक्स गेट कॅन्सल म्हणजे फक्त राहिला इथं एक्स. बरोबर आहे, इथं काय राहिला फक्त एक्स. आता बघा एक्स क्यूब मायनस 27 मायनस फक्त इथे एक्स राहिलेला आहे म्हणून आपण फक्त इथे एक्स लिहिणार प्लस 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. तर बघा मित्रांनो, हे आलेलं आहे आपलं आन्सर. याला तुम्ही लिहून घ्या. चला बघूया समोरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, सरळ रूप द्यायचं आहे. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहे. ठीक आहे, ते खूप मोठा आहे आणि तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघितला म्हणजे आपल्याला इझिली तो समजून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.